गॅसचा तुटवडा, राऊतांचा सरकारला टोला, पंतप्रधान मोदींचं आश्वासन फोल, देशातल्या गॅस तुटवड्यावरून मोदींवर टीकास्त्र. पश्चिम आशियातल्या युद्धाचा परिणाम, भारतानं बांगलादेशला पाठवलं 5,000 टन डिझेल. ठाण्यातले 70% हॉटेल्स गॅसवर, लग्न कार्यालय देखील बंद होण्याच्या मार्गावर, अपुरा सिलेंडर पुरवठ्यानं व्यवसायावर गंभीर परिणाम. रेल्वेतली आयआरसीटीसीची भोजन सेवा सुद्धा बंद होण्याची शक्यता, गॅस टंचाईमुळे धावत्या रेल्वेतली भोजन सेवा बंद होण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा, गॅस सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ, काही ठिकाणी चुलीवर जेवण बनवणं सुरू. नागपूर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकरांचं नागरिकांना आवाहन. रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता, अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळणार. राष्ट्रवादी शिवसेनेतल्या संघर्षानंतर वरिष्ठांनी काढला मार्ग. देशात पहिल्यांदाच पॅसिव्ह युथेनेशियाला मंजुरी, 32 वर्षीय रुग्णाची जीवनरक्षक प्रणाली काढण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी. हरीश राणा 12 वर्षांपासून कोमामध्ये. शॉर्मा स्टॉल लावण्यावरून मुंबईमध्ये वाद, गुजराती लोकांनी स्टॉल हटवण्यास सांगितल्याचा आरोप, मराठी व्यावसायिकांना गुजराती दमदाटी करत असल्याचा दावा. जळगावच्या एरंडोलमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, पोलिसांनी संशयित आरोपीला घेतलं ताब्यात. बदलापूर स्त्रीविष प्रकरणात नाशिकमधून धक्कादायक माहिती समोर, नाशिकच्या मालती आयव्हीएफ मधून वर्षभरात 96 महिलांचं बीज खरेदी, कागदपत्र तपासणीत धक्कादायक माहिती समोर. मुंबईनं मार्चमध्येच गाठली तापमानाची 40, हंगामातल्या सर्वाधिक उष्णतेची नोंद. समान नागरी कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालय अनुकूल, कायदेमंडळानं सजग विवेक बुद्धीनं निर्णय घ्यावा, देशभरात समान नागरी कायदा लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली अनुकूलता. अर्शदीप सिंगला दंड, डॅरेल मिचेलच्या दिशेनं चेंडू फेकल्याप्रकरणी कारवाई, अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या अंगावर चेंडू मारल्याचं प्रकरण.